लाडकी बहिणी योजना लाडक्या ताईंनो 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। 10वा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात, हा एप्रिलचा हप्ता कधी येणार याच्या वाटपाचे आदेश या ठिकाणी जारी करण्यात आलेले आहे। मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला 10वा हप्ता हवाय का? पटपट इथं कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि आतापर्यंत तुम्हाला 9 हप्ते जमा झाले आहेत का नाही ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। कारण की आदेश भेटलेले आहेत आणि ज्या ताईला मागे पैसे भेटले नव्हते, 8वा हप्ता असेल 9वा हप्ता असेल, ज्यांना भेटला नव्हता त्यांना देखील एक मोठी बातमी समोर आली आहे। डायरेक्ट त्यांच्यासाठी देखील आदेश आलेले आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सर्व गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे, पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कायमस्वरूपी बघत राहायचे आहेत, शेवटपर्यंत बघत राहायचं आहे आणि चॅनलला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। चला वेळ न वाया घालता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला या ठिकाणी काय आदेश दिलेले आहेत, कधी हप्ता जमा होणार आहे, कोणत्या ताईला हप्ता जमा होणार आहे, सगळ्या गोष्टी या ठिकाणी समोर आलेल्या आहेत। चला या ठिकाणी एप्रिलचा 10वा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलेला आहात, नंतर हप्ता वाटपाचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। काय नेमके आदेश आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे पुराव्यासहित। चला तर व्हिडिओ आता सुरुवात करत आहे। गोष्टी काळजीपूर्वक तुम्हाला या ठिकाणी बघायच्या आहेत। चला या ठिकाणी बघू शकता अदिती तटकरे मॅडम, 2.5 लाखाच्या संदर्भात चर्चा केली। 2.5 लाखाच्या योजना असं काही सांगू का तुम्ही? मला वाटतंय सुरुवातीपासून या योजनेच्या संदर्भामध्ये फार गैरसमज हे करून घेतलेले आहेत। आपण जर ओरिजिनल GR वाचला तर आम्ही 10 वेळा हे आतापर्यंत बोललेलो आहोत आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून, त्याच्यातच ज्या 2.5 लाखाच्या कमी उत्पन्नाचे त्यांनाच लाभ मिळणार। म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाहीये। मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल। 2.5 लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण लाडक्या ताईंनो या ठिकाणी अदिती तटकरे मॅडम या ठिकाणी लाईव्ह आहेत, त्या बोलत आहेत रिपोर्टर बरोबर। रिपोर्टरने त्यांना प्रश्न विचारला होता की बाबा काही चेंजेस झाले आहेत का, लाडक्या बहिणीच्या नियमामध्ये काही बदल झालेत का, अपात्रता ठरवण्याचे काही नियम बदलले आहेत का, 2.5 लाखाचं उत्पन्न जर असेल त्यांच्यापेक्षा वर जात असेल तर त्याला अगोदर का करत नव्हते आता का काढतात, याच्याबद्दल काही नियम बदललेत का? तर अदिती तटकरे मॅडम त्या आधी सांगत आहेत की GR मध्ये आम्ही काही बदल केलेला नाहीये। पहिले देखील आम्ही 2.5 लाखाचे उत्पन्न ज्यांचे वर असतील त्यांना आम्ही या ठिकाणी कमी करत होतो आणि आता पण आम्ही तोच GR या ठिकाणी कायमस्वरूपी ठेवलेला आहे। याच्यामध्ये आम्ही बदल केलेला नाही। 2.5 लाख उत्पन्न ज्यांचं आहे त्यांना या ठिकाणी ही सवलत तुम्हाला म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटणार आहे। ज्या वर ताई असतील त्यांना लाडक्या बहिणीचा हप्ता पहिला पण भेटत नव्हता आणि आता पण भेटणार नाहीये असं त्यांनी सांगितलेलं आहे। तुम्हाला परत मी सांगणार आहे। आणि बघा लाडक्या ताईंनो एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांनी तारीख देखील सांगितलेली आहे। काळजी करू नका, तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत, ते देखील तुम्ही त्यांच्या तोंडातून तुम्ही ऐकायचं। सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहे, काळजी करू नका। हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघा, सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होणार आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ कोणी थांबवायचा नाही। ओरिजिनल GR वाचलं तर आपल्याला लक्षात येईल। मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला, जो आम्ही निर्गमित केलेला आहे, जो काही ओरिजिनल जो GR आहे, त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत, म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे तर त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधून मिळतोय, तर तसंही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत। ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतून लाभ घेत आहेत त्यांना 1000 रुपये नमो शेतकरीतून मिळत आहेत। किमान 1500चा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे। त्याच्यामुळे 1000 रुपये त्यांना नमो शेतकरी मधून मिळतात आणि 500 त्यांना लाडकी बहीण मधून मिळतात। आणि याच्यामध्ये काही नवीन नाहीये, हे जे शासन निर्णय जे ओरिजिनल निर्गमित केलेले आहेत त्यानुसारच आहेत। फक्त कुठं ना कुठं तरी विरोधक असतील किंवा काही विविध जे काही आर्टिकल्स असे आले की मग सगळ्यांना असं वाटतं की हे काही नव्याने केलेलं आहे। साधारणपणे 2,47,00,000 लाभार्थी आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही शेवटचा लाभ दिला होता त्यावेळेला 2,33,00,000 महिला होत्या। त्याच्यामुळे कुठेही कुचराई ही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा व्यवस्थित पद्धतीने सुरू आहे।
लाडक्या ताईंनो तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, त्यांनी सांगितलं, स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की ज्या ज्या या ठिकाणी पात्र ताई आहेत त्यांना हा लाभ भेटणार, म्हणजे भेटणार, 100% भेटणार. हे तुम्ही बघितलं असेल. ज्यांचे जे GR जे आहे ते GR मध्ये काही आम्ही बदल केलेले नाहीयेत. ज्या लाडक्या ताई पात्र आहेत त्यांना 100% पैसे भेटणार आहेत. आता कधी भेटणार, बऱ्याच ताईंचा आता प्रश्न खाली येत आहेत. बरेच ताई मला कमेंट्स मध्ये विचारतात की सर नेमकं पैसे कधी भेटणार आहेत. हे आम्हाला अक्षय तृतीयेच्या वेळेस बरेच जण म्हणत आहेत की पैसे भेटणार आहेत का नाही, ते तुम्हाला या ठिकाणी मी डायरेक्ट ऐकवणार आहे. मी आता या ठिकाणी न बोलता तुम्ही डायरेक्ट आदिती तटकरे मॅडमच्या तोंडातून ऐकायचंय की एप्रिल महिन्याचा हप्ता 10वा हप्ता कधी भेटणार आहे, तुम्ही त्यांच्या तोंडातून ऐकायचं आहे. चला बघा या ठिकाणी. तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल. डायरेक्ट तुम्ही ऐकलं असेल, हा महिना संपायच्या अगोदर म्हणजे येणाऱ्या 4 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहे. लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाची बातमी आली आहे की महिना संपायच्या अगोदर म्हणजे एप्रिल महिना संपायच्या अगोदरच तुम्हाला अकाउंटला पैसे येणार, म्हणजे येणार. 30 तारीख एप्रिलची सांगितली होती, अक्षय तृतीयाची या ठिकाणी तारीख सांगितली होती, पण लाडक्या ताईंनी सांगितलं त्याच्या अगोदरच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार. तर कोणत्या कोणत्या ताईला पैसे पाहिजेत पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, नाव सांगा, जिल्हा सांगा आणि 10वा हप्ता तुम्हाला हवाय का पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि हा हप्ता तुम्हाला 1,500 रुपये भेटणार आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता. आणि ज्या ताईला 9वा हप्ता भेटला नव्हता त्यांना या ठिकाणी 3,000 रुपये भेटणार आहेत. आणि ज्या ताईला 8वा आणि 9वा हप्ता असे दोन्ही हप्ते भेटले नव्हते त्या ताईला 4,500 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत. अत्यंत आनंदाची बातमी समोर आली. आणि महत्वाची गोष्ट लाडक्या ताईंनो, तुम्हाला जर हप्ता भेटला नसेल आतापर्यंत तर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि कोणता हप्ता तुम्हाला भेटला नाही आतापर्यंत ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. परत एकदा तुमच्यासाठी परत ऐकवतो की लाडक्या ताईंनी काय सांगितलेलं आहे. नीट ऐका, तर नीट ऐका. महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल. महिना संपायच्या अगोदर लाडक्या ताईंना पैसे मिळणार, म्हणजे मिळणार 100%. तुम्ही मला वाटतंय सुरुवातीपासून या योजनेच्या संदर्भामध्ये फार गैरसमज हे करून घेतलेले आहेत. आपण जर ओरिजिनल GR वाचला तर आम्ही 10 वेळा हे आतापर्यंत बोललेलो आहोत. आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून, त्याच्यातच ज्या 2.5 लाखाच्या कमी उत्पन्नाचे त्यांनाच हा लाभ मिळणार. म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाहीये. मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल. 2.5 लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण ओरिजिनल GR वाचला तर आपल्याला लक्षात येईल. मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला, जो आम्ही निर्गमित केलेला आहे, जो काही ओरिजिनल जो GR आहे, त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत, म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे तर त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधून मिळतोय, तर तसंही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाहीये. ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतून लाभ घेत आहेत त्यांना 1000 रुपये नमो शेतकरीतून मिळत आहेत. किमान 1500चा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे. तर लाडक्या ताईंनो सगळ्यांनी बघितलं असेल, या महिन्याच्या अगोदर म्हणजे संपायच्या अगोदर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत. ह्या एप्रिल महिना आहे आणि एप्रिल महिन्याच्या या 30 तारखेपर्यंत सर्वांना पैसे जमा होणार आहेत. एक मोठी बातमी समोर आलेली आहे. आणि तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं होतं, मी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या गोष्टी एकदम तंतोतंत खऱ्या ठरल्या आहेत. बघा लाडक्या ताईंनो आपण ज्या सांगतो त्या गोष्टी एकदम बरोबर ठरलेल्या आहेत. तुम्हाला हा लाडक्या बहिणीचा हप्ता लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. काळजी करायची गरज नाहीये, 100% तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत. कुणाला काही अडचण असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.